नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नमुना प्रश्नपत्रिका क्रमांक 4 पाहत आहोत। या अगोदर आपण 3 प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत। तर मित्रांनो, आपण उद्या 5 आणि 6 म्हणजे एकूण 6 प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। यामधले उद्या आपले मराठीचे पूर्णपणे 6 प्रश्नपत्रिका संच संपणार आहेत। त्याच्यानंतर आपण इंग्रजीचे 6 प्रश्नपत्रिका संच पाहणार आहोत, ज्यामध्ये प्रत्येक संचामध्ये एकूण 20 प्रश्नाचा समावेश असेल। त्याच्यानंतर आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे म्हणजे गणितचे 10 आणि बुद्धिमत्तेचे 10 अशा दोन्ही स्वरूपामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे आपण एकूण 6 व्हिडिओ टाकणार आहोत। त्याच्यानंतर मित्रांनो, आपलं जीकेचे तर तुम्हाला ऑलरेडी आहे, म्हणजे त्या इथपर्यंत आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। उद्या तुमच्या मराठीचे जे काही ज्या काही प्रश्नपत्रिका राहत्या, सर्व प्रश्नपत्रिका उद्या अपलोड होतील। म्हणजे आजची 4थी आणि उद्या 5वी आणि 6वी, म्हणजे आपलं मराठी उद्या संपेल। त्याच्यानंतर आपण इंग्लिशचे एकूण 6 क्वेश्चन सेट टाकणार आहोत, ज्यामध्ये 20 प्रश्नाचा समावेश असेल। इंग्लिश झाल्याच्या नंतर आपण गणितचे 10 आणि बुद्धिमत्तेचे 10 त्याचे सुद्धा आपण एकूण 6 प्रश्न म्हणजे 6 प्रश्नपत्रिका त्याच्या पाहणार आहोत, सराव प्रश्नपत्रिका। तर पहा, 1 व 2 समानार्थी शब्दाचा पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे। तर गौरव या शब्दाचा समानार्थी शब्द होतो अभिनंदन। गौरव या शब्दाचा समानार्थी शब्द होतो अभिनंदन। मित्रांनो, हे जे काही प्रश्न आहेत खूप IMP आणि महत्त्वाचे असलेले प्रश्न आहेत। तर पहा, त्याच्यानंतर स्नेह, स्नेह या शब्दाचा समानार्थी शब्द होतो मैत्री। स्नेह म्हणजेच मैत्री। समानार्थी शब्दावर सुद्धा आपले 2 व्हिडिओ आहेत, ते जर पाहिले नसतील तर तुम्ही पाहून घ्या। आपली जी काही प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता। 3 व 4 विरुद्धार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहेत। तर कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उधळ्या। कृपण होते म्हणजे कंजूस आणि उधळ्या म्हणजे जास्त खर्च करणारा। नम्र या शब्दाचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे। तर नम्र म्हणजे काय, विरुद्धार्थी शब्द होणार त्याचा उद्धट। नम्र म्हणजे प्रामाणिक होते आणि उद्धट म्हणजे अप्रामाणिक, म्हणजे नम्रचा विरुद्धार्थी शब्द उद्धट। खालीलपैकी चुकीची जोडी तुम्हाला या ठिकाणी ओळखायची आहे। श्यामची आई साने गुरुजी बरोबर आहे। कर्रेचे पाणी आचार्य यात्रे हे सुद्धा बरोबर आहे। स्वामी रणजित देसाई हे सुद्धा बरोबर आहे। मात्र गीताई लोकमान्य टिळकाची नाही, तर गीता रहस्य लोकमान्य टिळक आणि गीताई जे आहे विनोबा भावे यांची आहे। मित्रांनो, हे जे काही कवी आणि त्यांचे जे काही पुस्तक आहे खूप वेळेस या ठिकाणी विचारले जातात। तर श्यामची आई कोणाचं आहे, साने गुरुजी यांचं आहे। कर्रेचे पाणी आचार्य आत्रे यांचं आहे। स्वामी श्रीमान योगी यांचं सुद्धा आहे। त्याच्यानंतर पहा, स्वामी श्रीमान योगी जे आहेत ते कोणाच्या कादंबऱ्या आहेत ह्या 2, रणजित देसाई यांच्या। स्वामी आणि श्रीमान योगी, श्रीमान योगी हे जे काही ज्या कादंबऱ्या आहेत खूप वेळेस विचारले। पहा, स्वामी आणि श्रीमान योगी ह्या 2 पुस्तक कोणी लिहिले, तर रणजित देसाई यांनी लिहिलेले। गीताई आहे विनोबा भावे आणि गीता रहस्य लोकमान्य टिळक। पुढे पहा, हरण्याच्या कानात वारे शिरले वाक्याचा या ठिकाणी प्रयोग तुम्हाला ओळखायचा आहे। तर आता उद्या जे काय आपल्या 6 प्रश्नपत्रिका संपल्याच्या नंतर जो काही एक व्हिडिओ आपला समास आणि दुसरा एक व्हिडिओ येईल, तो म्हणजे कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग। याच्यानंतर आपण मग इंग्लिश पाहूयात। तर पहा, हरणाच्या कानात वारे शिरले, तर शिरणारे काय आहे वारे, शिरणारे काय आहे वारे। म्हणजेच पहा, ज्यावेळेस कर्त्याला कुठलाही आता म्हणजे शिरणारे काय आहे वारे म्हणजे या ठिकाणी कर्ता आहे वारे। तर पहा, ज्यावेळेस कर्त्याला कुठल्याही विभक्तीचा प्रत्यय लागलेला नसतो त्यावेळेस ते असतं ते कर्तरी प्रयोगाचं वाक्य असतं। ते कुठलं कर्तरी प्रयोगाचं वाक्य असतं। म्हणजेच पहा, ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। आणि ज्यावेळेस कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय नसतो त्यावेळेस ते कर्मणी प्रयोगाचं वाक्य असतं। आणि ज्यावेळेस कर्त्याला बी प्रत्यय आणि कर्माला बी प्रत्यय असतो त्यावेळेस ते भावे प्रयोगाचं वाक्य असतं। पुढे पहा, शांतता या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या अनुनासिकानुसार होतो तसा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो। तर पहा, शांतता त्यानुसार पहा होतो संत। ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। शांतता त्यानुसार होतो संत, ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। पुढे पहा मित्रांनो, आता 7 नंबरच्या या ठिकाणी आपण पाहूयात। 1 मिनिट। आता पहा, 8 नंबरचा प्रश्न, खालील प्रश्न रिकाम्या जागी लिहिण्यासाठी दिलेल्या 4 पर्यायापैकी जो वाक्प्रचार योग्य ठरेल त्याचा वाक्प्रचाराचा क्रमांक तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे। म्हणजे 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यापैकी योग्य वाक्प्रचार आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे। तर पहा, ते अवघड काम पूर्ण करण्यासाठी राहुलने रिकाम जागा। तर पहा, ते अवघड काम पूर्ण करण्यासाठी राहुलने जीवाचे रान करणे म्हणजे काय, जीवाचे रान केले किंवा जीवाचे रान करणे म्हणजेच काय, एखादा अवघड कार्य करण्यासाठी खूप प्रयत्न करणे, त्याला भगीरथ प्रयत्न सुद्धा असे म्हणतात। कधी कधी पहा विचारला जाईल भगीरथ प्रयत्न करणे म्हणजे काय, तर भगीरथ प्रयत्न करणे म्हणजे अहोरात्र मेहनत किंवा करणे किंवा खूप मेहनत करणे म्हणजे त्याला भगीरथ प्रयत्न करणे असे म्हणतात। म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पहा, ते अवघड काम पूर्ण करण्यासाठी राहुलने काय जीवाचे रान केले किंवा जीवाचे रान करणे
किंवा जीवाचे रान केले, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, पुढील अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, याचा अर्थ खालीलपैकी पर्याय शोधा व त्याचा क्रमांक लिहा. एक ना मारू. आता एक ना मारू, आता याचा शब्दाचा अर्थ काय होणार पहा. एक ना मारू म्हणजे होतो याचा कण. आता याचं होतं पहा एक ना मारू. एक ना मारूचं होतं हृदयद्रावक. हृदयद्रावक म्हणजे काय कणवळू, म्हणजेच काय कणवळू म्हणजे हृदयद्रावक. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे करुणाकार. करुणाकार म्हणजे काय हृदयद्रावक म्हणजेच कणवाळू. म्हणजे याचा अर्थ काय होतो, याचं जे काय आपण जर मिनिंग जर लावली तर म्हणजे योग्य शब्द जर याचा होतो कणवारू, म्हणजे याचं काय होतं कणवाळू. कणवाळू म्हणजे काय हृदयद्रावक म्हणजे काय कणवाळू. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. किंवा करुणाकार. करुणाकार म्हणजे काय, करुणाकार म्हणजे सुद्धा हृदयद्रावक. पुढे पहा, सीता परवा दिल्लीला पोहोचली, या वाक्यातील परवा या शब्दाची जात ओळखा. तर सीता जी काय, आता या ठिकाणी पहा या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पहा सीता परवा दिल्लीला पोहोचली. कधी पोहोचली, परवा पोहोचली. कुठे पोहोचली, दिल्लीला पोहोचली. या ठिकाणी पहा जी काय पोहोचली, या ठिकाणी वाक्यातील परवा आपल्याला या ठिकाणी ओळखायचे. म्हणजे ती दिल्लीला पोहोचली, परंतु केव्हा पोहोचली, परवा पोहोचली. म्हणजे पोहोचणे हे काय क्रियापद आहे. पोहोचणे हे काय क्रियापद आहे, परंतु या क्रियापदाविषयी परवा हा शब्द माहिती सांगायला. म्हणजे पोहोचली म्हणजे सीता दिल्लीला पोहोचली हे खरं आहे, परंतु केव्हा पोहोचली, परवा पोहोचली. म्हणजे हे जे काय क्रियापद आहे, परवा जे काय क्रियापद याच्याविषयी परवा हा याचे काय पोहोचली हे जे काय क्रियापद त्याविषयी परवा हा शब्द माहिती सांगत आहे. म्हणजे या ठिकाणी तो क्रियाविशेषण अव्यय असणार आहे. म्हणजे पहा जो शब्द आता या ठिकाणी पहा क्रियापदाविषयी जो शब्द माहिती सांगतो त्याला क्रियाविशेषण असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, खालील आकृतीत एक मन लपलेली आहे, ती ओळखून त्या म्हणीतील सुरुवातीपासून दुसरे व शेवटून दुसरे येणारे अक्षर या ठिकाणी आपल्याला निवडायचे. तर पहा एक मन दिलेले आहे, वेगवेगळी त्याची फोड केलेली आहे. तर पहा पहिले याच्यात आहे सा ला व ळ क त खे वा सा गा का. आता या ठिकाणी जर आपण जर पाहिलं ही मन जर आपण हे काय एक मन आहे मित्रांनो, यामध्ये आणि ते वेगवेगळे शब्द करून त्याने लिहिलेले आहे. तर या ठिकाणी पहा ही मन असणार आहे काखेत कळसा आणि गावाला वळसा. काखेत कळसा आणि गावाला वळसा हे सगळे शब्द जर आपण जर व्यवस्थित जर जोडले तर ते होणार पहा काखेत कळसा. काखेत कळसा कळसा काखेत कळसा गावाला वळसा. गावाला वळसा वळसा अशा स्वरूपाची म्हणे. तर आपल्याला सांगितले काय शेवटून दुसरा म्हणजे शेवटून दुसरा असणार ळ आणि सुरुवातीपासून दुसरा असणार खे. म्हणजे खे म्हणजे सुरुवातीपासून दुसरा आला खे आणि शेवटून दुसरा आला ळ म्हणजे खेळ असणार. हे याचं म्हणजे ऑप्शन क्रमांक पहा खेळ कशामध्ये, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 2. पहा कधी कधी म्हणजे त्या वेगवेगळ्या पडतात आणि त्याचे आपल्याला पहिलं अक्षर दुसरं अक्षर किंवा मधलं अक्षर अशा स्वरूपामध्ये अक्षर सुद्धा आपल्याला विचारतात. आता बालकवी हे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. तर बालकवी हे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं हे टोपण नाव आहे. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. राम गणेश गडकरी यांना काय म्हणतात, ग. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. तर राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव काय तुम्हाला सांगायचं. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये कंशक तुमची सांगितली. ज्या वेळेस ग असेल त्यावेळेस याची सुरुवात सुद्धा गण आणि दुसरं जे काही टोपण आहे त्याची सुद्धा सुरुवात ही गण होती. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला याचं उत्तर सांगायचं. राम गणेश गडकरी यांचं तुम्हाला टोपण नाव सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. आता पहा 13 नंबरचा प्रश्न, कृष्णाष्टमी या शब्दाचा. आता कृष्णाष्टमी हा खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. कृष्णाष्टमी या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत. तर कृष्णाष्टमी या शब्दामध्ये एकूण 6 व्यंजने आहेत. किती, 6 व्यंजने. आता याची फोड जर केली तर यामध्ये आपल्याला 6 व्यंजने मिळतील. तर पुढे पहा निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द या ठिकाणी तुम्हाला ओळखायचा आहे. तर पहा निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द असणार पपई. पपई कारण की पहा पपईचं अनेक वचन होतं पपया. पपया हे काय झालं अनेक वचन. हे काय झालं मित्रांनो अनेक वचन. हे झालं पहा अनेक वचन. मग आपल्याला निश्चितपणे एकवचनी म्हणजे हे जर पपया जर अनेक वचन असेल तर पपई हे निश्चितपणे एकवचनी असणार. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी उभयवचनी शब्द कुठला. आता या ठिकाणी पहा केळी हा शब्द उभयवचनी असणार आहे. तर पहा या ठिकाणी केळी हा जो शब्द आहे उभयवचनी असणार आहे. आता उभयवचनी म्हणजे दोन्ही वचनामध्ये येणारा म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा
खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. तर अशुद्ध शब्द या ठिकाणी तुम्हाला खूप वेळेस सांगितले, जे काय शारीरिक, पीक पाणी, सामुदायिक हे शब्द पहा खूप वेळेस परीक्षेला आलेले प्रश्न आहेत. तर पीक पाणी हा शब्द पहा, पीचा दुसरे विकार या ठिकाणी पहा, नीचा सुद्धा दुसरा, म्हणजे पीक पाणी हे बरोबर आहे, शारीरिक हे सुद्धा बरोबर आहे, सामुदायिक हे सुद्धा बरोबर आहे आणि संयुक्तिक हा सामुदायिक खूप वेळेस विचारलेला आहे, शारीरिक सुद्धा खूप वेळेस विचारलेला आहे. पीक पाणी हा STI भरतीला 2 वेळेस आलेला आहे, क्लास 3ला आतापर्यंत नाही, परंतु PSI STI सारख्या भरतीला हा प्रश्न 2 ते 3 वेळेस रिपीट झालेला आहे. आणि हा सामुदायिक हा वरिष्ठ लिपिक पदासाठी 3 वेळेस रिपीट झालेला आहे. आणि शारीरिक हा शब्द मित्रांनो तलाठी भरतीला खूप वेळेस आलेला प्रश्न आहे, जवळपास 9 ते 10 वेळेस विचारलेला प्रश्न असून शारीरिक, आशीर्वाद आणि त्याच्यानंतर पहा खूप वेळेस विचारले जाणारे प्रश्न म्हणजे निर्भत्सना, आशीर्वाद, शारीरिक हे शब्द खूप वेळेस वारंवार रिपीट केले जातात. आता संयुक्तिक हा शब्द चुकीचा आहे, कारण की जे काही युक्तिक आहे तिक जे आहे ना याची पहिली वेलांटी पाहिजे होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास ए येतो, या नियमानुसार झालेली संधी कुठली? तर ती संधी झाली पहा दिनेश, ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर दिनेश याची संधी झालेली आहे. पुढे पहा मित्रांनो, आता मित्रांनो हे जे काय प्रश्न सांगितले याच प्रश्नामधून तुम्हाला प्रश्न 100% विचारले जातील. अंजली इयत्ता 8वी मधील सर्वात हुशार मुलगी आहे, या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे. तर पहा आता क्रियापदाच्या अर्थवरून पहा, आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेलं असतं आणि त्या वाक्यामधून केवळ आणि केवळ फक्त तुम्हाला काळाचा बोध होतो त्यावेळेस ते काय स्वार्थी वाक्य असतं. उदाहरणार्थ पहा, अंजली इयत्ता 8वीत सर्वात हुशार मुलगी आहे, म्हणजे काय फक्त या ठिकाणी काळ सांगितलेले, वर्तमान म्हणजे वर्तमान काळ सांगितलेले, म्हणजे अंजली जी काही ती सर्वात हुशार मुलगी आहे कशामधली? 8वी वर्गामधली, म्हणजे तिच्याविषयी विशेष अशी काही माहिती नाही, फक्त त्या ठिकाणी पहा काळ सांगितलेले. आता आज्ञार्थी वाक्य असते कसं? तर ज्या वाक्यामध्ये प्रार्थना केलेली असते, म्हणजे पहा देवा सर्वांना सुखी ठेव, किंवा एखाद्याला आज्ञा केलेली असते, मुला या ठिकाणी इकडे ये पाणी आण, म्हणजे ज्याला दुसऱ्याला व्यक्तीला काम सांगितलं जातं ते आज्ञार्थी वाक्य असतं. त्याच्यानंतर पहा विद्यार्थी वाक्य, तर ज्या वाक्यामध्ये विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा ज्या वाक्यामध्ये असते ते वाक्य विद्यार्थी वाक्य असतं. तर विद्यार्थी वाक्य ओळखण्यासाठी वा, वी आणि वे, म्हणजे ज्या वाक्याच्या शेवटी वाविवे हे शब्द असतात ते विद्यार्थी वाक्य असतं. आणि संकेतार्थी वाक्य म्हणजे काय? तर जर तरचे जे काय वाक्य असतं ते संकेतार्थी वाक्य असतं. जसे पहा, जर आकाशामध्ये ढग जर जमले तर पाऊस येईल, किंवा जर तुम्ही जर आलात तर आपण सहलीला जाऊ, अशा स्वरूपामध्ये वाक्य यामध्ये असतात, त्याला संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. आता चरपट पंजेरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ या ठिकाणी सांगायचं तर चरपट पंजेरी म्हणजे वायफाळ बडबड. चरपट पंजेरी म्हणजे काय? वायफाळ बडबड करणे. जो काय उगीच वायफाळ बडबड करतो त्याला चरपट पंजेरी असे म्हणतात. आता पहा अर्थाविना पाठांतर करणे. आता अर्थाविना पाठांतर करणे याचं जर तुम्हाला वाक्प्रचार जर सांगायचं तर तुम्ही काय म्हणतात? पोपटपंची. पोपटपंची म्हणजे काय? नुसतं पाठांतर करणे, कुठल्याही प्रकारचा अर्थ न समजता पाठांतर करणे म्हणजे पोपटपंची. कधी कधी विचारला जाईल पोपटपंची याचा अर्थ सांगा, तर पोपटपंची म्हणजे काय? अर्थ म्हणजे अर्थ न समजता पाठांतर करणे म्हणजे त्याला पोपटपंची असे म्हणतात. आता लांबत जाणारे काम, तर हनुमानाचे शेपूट म्हणजे काय? लांबत जाणारे काम. कधी कधी विचारलं जाईल हनुमानाचे शेपूट म्हणजे काय, तर या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर हनुमानाचे शेपूट म्हणजेच काय? लांबत जाणारे काम, म्हणजे ऑप्शन क्रमांक आता या ठिकाणी ह्या मनी झाले, परंतु आपल्याला काय विचारलं? चरपट पंजेरी. चरपट पंजेरी म्हणजे काय? वायफळ बडबड करणार, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, खालीलपैकी कोणत्या वाक्यातील पक्ष या शब्दाचा अर्थ पंधरवाडा या शब्दाने आलेला आहे? आता या ठिकाणी पहा पक्ष 2 अर्थाने वापरला जातो. एक म्हणजे पक्ष म्हणजे पहा राजकीय पक्ष, आणि दुसरा पक्ष म्हणजे एखाद्याची बाजू घेणे, आणि तिसरा पक्ष म्हणजे काळाचा बोध होतो. अशा विविध प्रकारे हा पक्ष हा शब्द वापरला जातो. पक्ष हा शब्द विविध प्रकारे वापरला जातो. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. पक्ष म्हणजे काय? एखादा राजकीय पक्ष, आणि पक्ष म्हणजे काय? एखाद्याची बाजू बदलणे म्हणजे किंवा एखाद्याची बाजू घेणे, आणि पक्ष म्हणजे काळाचा बोध करणे. अशा स्वरूपामध्ये याचे 3 उपयोग होतात. शनिवार वाड्यावर सर्व पक्षीय सभा भरली होती, म्हणजेच या ठिकाणी सभा म्हणजे राजकीय नेत्याचा या ठिकाणी समावेश आला, म्हणजे राजकीय क्षेत्राशी, किंवा सभा म्हणजे एखाद्या विशिष्ट अशा समुदायाशी संबंधित पहिलं वाक्य असणारे. आता श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य पक्षात झाला. आता ह्या काळाशी संबंधित आहे, हा काय? काळाशी संबंधित असलेला पक्ष आहे. त्याच्यानंतर श्रीकृष्णाने पांडवांचा पक्ष घेतला. पांडवाचा पक्ष घेतला म्हणजे काय? पांडवाची बाजू घेतली, किंवा याच्यामध्ये सामील झाला. आता झाडावर पक्ष्यांचा थवा बसला. आता या ठिकाणी ह्या पक्षाचा अर्थ काय? आपले उडणारे जे काही पक्षी आहेत त्याचा या ठिकाणी उपयोग केला, म्हणजे पक्ष हा शब्द वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो. तर आपल्याला विचारलं काय? खालीलपैकी
कोणत्या वाक्यातील पक्ष या शब्दाचा अर्थ पंधरवाडा असा होतो. आता पंधरवाड्याचे दोन प्रकार पडतात पहा, एक शुक्ल पक्ष आणि एक कृष्ण पक्ष. कृष्ण पक्ष म्हणजे अंधाऱ्या रात्रीचा पंधरवाडा आणि शुक्ल पक्ष म्हणजे काय या ठिकाणी उजेडाचा म्हणजे चंद्राचा जो काय प्रकाश आहे त्याचा पंधरवाडा त्याला असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी पहा श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य पक्षात झाला म्हणजे या ठिकाणी आपल्याला काळ सांगितलेला आहे. अशा प्रकारे आपण एकूण 20 प्रश्न पाहिलेले आहेत. म्हणजे पहा आपली ही प्रश्नपत्रिका क्रमांक 4थ्या क्रमांकाची मराठी व्याकरणाची प्रश्नपत्रिका होती. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. उद्या 5व्या क्रमांकाची आणि 6व्या क्रमांकाची प्रश्नपत्रिका तुम्हाला सराव येईल. त्याच्यानंतर आपल्या एकूण 6 प्रश्नपत्रिका कंप्लीट झालेल्या असतील. म्हणजे एका प्रश्नपत्रिकेमध्ये 20 प्रश्न अशा एकूण 6 प्रश्नपत्रिका घेतल्या म्हणजे 6 2 12 म्हणजे 120 तुम्हाला मराठी प्रश्न या ठिकाणी सराव झालेले. त्याच्यानंतर आपण इंग्रजीचे एका प्रश्नपत्रिकेच्या सराव प्रश्नपत्रिकेमध्ये 20 प्रश्न पाहणार आहोत. याचे सुद्धा आपण 120 प्रश्न पाहणार आहोत. त्याच्यानंतर गणितचे 10 बुद्धिमत्तेचे 10 असे एकूण गणित बुद्धिमत्तेचे मिळून 120 प्रश्नाचा सराव आपण करणार आहोत. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओविषयी काही तुम्हाला जर सजेशन द्यायचं असेल, तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमच्या काही शंका असतील किंवा काही तुम्हाला सजेस्ट जर करायचं असेल तर नक्कीच तुम्ही युवराज अकॅडमी 24 या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आपला एक सहकारी मित्र म्हणून या ठिकाणी तुम्ही कुठलीही सुद्धा कमेंट करू शकता. जर तुम्हाला यामध्ये कुठं जर चूक वाटत असेल तर तुम्ही निश्चितपणे सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं करेक्शन करून घेऊयात. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.